नमस्कार, माझे नाव राहुल हिवसे आहे. जनतेने माझ्या एरियातल्या मुलांनी 500-500, 200, 100 रुपये गोळा करून त्यांनी मला उभं केलेलं आहे. आपण एक सुशिक्षित व्यक्ती आहो. इंजिनिअरिंग केली आहे. रामदेव बाबामधून 2006 मध्ये बँकेत 17 वर्ष नोकरी केलेली आहे. ICICI, ॲक्सिस, HDFC 9 वर्ष ब्रांच मॅनेजर होतो. आता समाजाच्या कल्याणासाठी, प्रभाग 23च्या भल्यासाठी आणि एका सामान्य माणसाचा आवाज, एका गरीब व्यक्ती कसं शिक्षण घेऊन नोकरी करून पुढे जातो आणि तो राजनीतीमध्ये सुद्धा उतरतो कशासाठी का महत्त्वाचा मुद्दा आहे. आज पण सुशिक्षित कितीतरी असे बेरोजगार आहे जे एरियामध्ये घुमत आहे. पुष्कळ लोक नशेच्या आहारी गेलेले आहे. लोकांना रोजगार नाही. मेन मुद्दा जो आहे रोजगारची गोष्ट कोणी करत नाही आणि असे पुष्कळ प्रॉब्लेम आहे. लोकांना खूप दुःखही आहे. ते सगळे पूर्ण करासाठी, त्यांना सॉल्व्ह करण्यासाठी मी उतरलो आहे मैदानात. तुम्ही एक सुशिक्षित आणि उच्च शिक्षित अशी तुम्ही बोलले की बँकर तुम्ही होते म्हणून, आणि तुम्ही आता ह्या समाजकार्यासाठी उतरलेले आहेत. तुमचं हे याच्यामध्ये वळण कसं काय झालं? वळण असं झालं की मी बघून राहिलो पुष्कळ लोकांची घराणेशाही चालू आहे. मी राजनीतीमध्ये बघून राहिलो जे मोठमोठे नेता आहे ते पण म्हणतात की युवा व्यक्तींनी, नवीन व्यक्तींनी, जवान लोकांनी ह्या राजनीतीमध्ये यायला पाहिजे. नाही तर काय होते की 10वी नापास, 12वी नापास, गुंडे, बदमाश आणि असे पुष्कळ सारे मोठमोठे पैसेवाले लोक राजनीतीमध्ये येतात. सामान्य माणसाचा आवाज फक्त सामान्य माणूस समजू शकतो. जनतेच्या हक्कासाठी एक गरीब व्यक्ती लढू शकतो, एक साधारण व्यक्ती लढू शकतो. त्यामुळे मी एक समोरच्या नवीन जे येणारी जे पिढी आहे त्यांनाही प्रेरणा बनण्यासाठी की एक अपक्ष उमेदवारी कमी पैशात वर्गणी गोळा करूनही तो लढू शकतो, हे लोकांना मला उदाहरण द्यायचं होतं. त्याच्यासाठी म्हणून मी ह्या नागपूर महानगरपालिकेच्या चुनावमध्ये उतरलो आहे. तुम्ही बीजेपी पक्ष नाही घेतलेला आहे, तुम्ही काँग्रेस पक्ष नाही घेतला, तुम्ही असे म्हणजे कुठल्याही पक्षामध्ये उमेदवारी नाही घेतली, तुम्ही अपक्षमधून लढत आहात, तर याचं मागचं काय कारण आहे? बघा, उमेदवारी कसा आहे तुम्हाला माहीतच असेल. आजकाल सगळ्या जनतेला समजते पैसा हे खूप मोठं एक हे झालं आहे, मटेरियलिस्टिक गोष्ट आहे. तिकिटा काही भेटणं साधी गोष्ट नाही आहे. ऑलरेडी मोठे मोठे पक्ष आहे, लोक पैशानी तिकीटही विकत घेतात, काय काय करतात ते सगळ्या जनतेला समजते. आणि कसं आहे, ज्याच्याजवळ पैसा आहे त्याला तिकीट भेटते, गरीब माणसाला कोणी विचारत नाही. आणि कोणत्या पक्षानं आपल्याला काही तिकीट दिली नाही म्हणून आपण एकटा जीव सदाशिव आणि एकटाच आपण संघर्ष में आदमी हमेशा अकेला होता है, जीत में वो सब पब्लिक उसके साथ में रहती है. म्हणून मी आपला एकटाच अपक्ष उमेदवार म्हणून, सुशिक्षित म्हणून मी फॉर्म भरला. सगळा फॉर्म चेक केला. आमच्या घराकडल्या लहान मुलांनी अंजनी सूत हनुमान सेवा मंडळ आहे त्यांना 200-300 रुपये जमा करून त्यांच्या वर्गणीच्या थ्रू मी लढून राहिलो. नागपूर समाजाच्या माध्यमातून तुम्ही येणाऱ्या आता 15 जानेवारीला मतदान होणार आहे, तर आपल्या मतदारांना कुठली अपील करणार आहे तुम्ही? खूप चांगला प्रश्न आहे ताई तुमचा. हॅलो, काय आहे की जे येणाऱ्या 15 तारखेला जे मतदान आहे त्याच्यामध्ये अ, ब, क, ड असं आहे. अ मध्ये पण आपण करू शकतो, ब मध्ये, क मध्ये सगळे आपापल्या नुसार करू शकता मतदान. मी 23D मधून आहे आणि ह्या सगळ्यांना अपील हे करत आहे की जे ऑलरेडी जे पैसेवाले लोक आहे ते आता त्यांच्याकडे पोहोचणं किंवा त्यांच्याकडे पोहोचू शकत नाही. आपण ते एवढे मोठे मोठे बंगले आणि सगळे त्यांचा पैसा आहे, ते सामान्य माणूस तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. मी तुमच्यामधला सामान्य माणूस आहे आणि एक सगळ्या काही लोकांना रोजगार मी याच्या पहिले बँकेत दिले होते. जवळपास 250-300 लोकांना रोजगार दिले होते. आता माझ्यासोबत कमीत कमी 2,500-3,000 हजार लोकांचा पाठिंबा आहे सर्वसामान्य माणसाचा. तर मी एक तुमच्यातला व्यक्ती आहे. त्यामुळे तुम्ही मला वोट द्या आणि प्रचंड बहुमताने विजयी करा. एक सामान्य माणूस नाही तर मग तुमच्या मधला माणूस केव्हा उठणार आणि तुमच्या मधला माणूस केव्हा सामोर जाणार, हेच मी अपील करू शकतो. पुष्कळ जे 20-20 वर्षापासून नगरसेवक आहे त्यांच्यापर्यंत पोहोचणं कठीण झालेलं आहे. तर सामान्य जनतेचा आवाज आहे, आपल्या हक्काचा माणूस, आपला जबाबदार माणूस आहे, सुशिक्षित आहे. तुम्ही मला नक्की प्रचंड बहुमताने विजय करा. माझे चुनाव चिन्ह आहे नारळ.